शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। केंद्र शासनाकडून स्पष्ट निर्णय न झाल्याने राज्यभर समग्र शिक्षा अभियान सध्या ठप्प आहे। यामुळे मोफत विद्यार्थ्यांची गणवेश, पाठ्यपुस्तके योजनेसह शिक्षक, साधन व्यक्तीचे विविध प्रशिक्षण तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्यासाठी योजना अडचणीत आल्याने शैक्षणिक क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण आहे। केंद्र सरकारने 31 मार्च 2026 समग्र शिक्षा अभियान गुंडाळलेले आहे। 2 दिवसांपूर्वी या अभियानातील राज्यभरातील 3400 कर्मचाऱ्यांना सप्टेंबर 2026 पर्यंत तात्पुरती मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मात्र अभियानातील योजनांच्या अंमलबजावणीबाबत अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाहीये। मार्च महिन्यात नगर जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे 300 गावातील 27,602 शेतकऱ्यांना फटका बसला आहे। या शेतकऱ्यांचे काढणीला आलेल्या पिकांसह चारा पिके, फळबाग, भाजीपाला पिकांचे 14,349 हेक्टरवर 33% अधिक नुकसान झालेले आहे। यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेल्या अंतिम अहवाल कृषी विभागाकडून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारला सादर करण्यात आलेला आहे। कापडाच्या व्यवसायात असलेल्या पुणे येथील एका व्यापाऱ्याची तब्बल 45 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। अमोल दत्तात्रय यनमूल असे फसवणूक झालेल्या व्यापाराचे नाव आहे। त्यांनी सोमवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार त्यांच्या आत्याचा मुलगा प्रशांत राजाराम बल्लाळ, राजेंद्र कराळे, आदित्य रमेश परदेशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। एसटी महामंडळाचा उन्हाळी गर्दीचा हंगाम सुरू झाला असून महामंडळाने 15 एप्रिल ते 15 जून 2026 या 2 महिन्यांसाठी सध्या बसच्या तिकीट दरात प्रति टप्पा 11.5 रुपये दरवाढ केली आहे। त्यामुळे आता नाशिकला जाण्यासाठी अधिकचे 32 रुपये मोजावे लागणार आहे। एसटी महामंडळाच्या वतीने यापूर्वी फक्त दिवाळी सुट्टीच्या कालावधीत महिनाभर भाडेवाढ केली जात होती। यंदा प्रथमच उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। बोंधू अशोकराचे काळे साम्राज्य उभारण्यात अनेक उद्योजक, राजकीय नेत्यांचे हे आर्थिक बळ मिळाल्याचा संशय पोलिसांना आहे। शिर्डीत 4 एकर जमीन व्यवहारापूर्वी खराच्या नाशिकमधील 2 बँक खात्यात नगर नाशिकच्या 6 जणांनी सुमारे 3 कोटीपेक्षा अधिक रक्कम RTGS ने टाकल्याचे समोर आले आहे। धक्कादायक म्हणजे यात नगर जिल्ह्यातील शेवगावच्या चौघांचा समावेश आहे। नाशिकच्या दाम्पत्यासह शेवगावच्या चौघांना पोलिसांनी बुधवारी चौकशीसाठी पाचारण केल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।